टास्क खेळताना वैभवने टीम बीच्या सदस्यांना ज्या काही शिव्या दिल्या होत्या, त्यांना फट्टू वगैरे म्हणून त्यांचा अपमान केला होता, त्याच गाढवपणाबद्दल तो इकडे आज धनंजय दादांची माफी मागताना दिसतोय। चला तर बघूया तो इकडे काय बोलतोय। हे दोघं स्विमिंग पूल जवळ बसलेले असतात आणि वैभव सांगतो की त्या दिवशी नाही का दादा कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये भाऊ सुद्धा पॅडी दादांना म्हणाले की तुम्ही बॅकफुटला का गेला कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये, आणि मला देखील अशी अपेक्षा होती की मला कोणीतरी म्हणेल तू राहू दे वैभव, त्यांना होऊ दे, पण पॅडी दादा स्वतःहून मागे गेले आणि मलाही कोणी रोखलं नाही, त्यामुळे मी पण त्यासाठी ट्राय केला। पण मला आता खरंच वाटतं की मी तुम्हाला दोष देत नाही, माझाच तो मूर्खपणा होता, म्हणजे मी स्वतः कन्फ्यूज झालो इकडून खेळू की इकडून खेळू, मी स्वतःचा सेल्फ गेम प्रेक्षकांना काय वाटेल याचा विचार नाही केला, मी यांना खुश करायला गेलो आणि तुम्हाला मी त्या फट्टू वगैरे शिव्या दिल्या। जे त्या मोतीच्या गेममध्ये पण मी तेच केलं आणि सत्याचा पंचनामा या गेममध्ये पण तेच केलं, पण मी आता गृहीत धरतो की ज्यावेळेस मी तुम्हाला शिव्या देईन ना त्यावेळेस तुम्ही पण मला शिव्या द्या, म्हणजे ते मी एक्सेप्ट करेन, मी त्याच्यावरती तुम्हाला काही बोलणार नाही, म्हणजे मला ते इक्वल झाले असं वाटेल। आणि अरबाज त्यांच्या नादाला लागून म्हणजे त्याला विचारून मी हा गेम खेळायला नको होता, मी टीम बीच्या बाजूने लॉयल खेळायला हवं होतं। आणि धनंजय सांगतो की नाही माझे सिक्स सेन्स जे आहेत ते मला सांगतात की नाही तू असं नाही केलं पाहिजे, आपण बिग बॉसच्या घरात आहोत, आपण एका TV स्क्रीनवरती आहोत, असं नाही दिसलं पाहिजे बाहेर, म्हणून मी स्वतःला कंट्रोल करतो असं DP इकडे सांगत असतो। तर वैभव इथं स्वतःची चूक ग्रेसफुली एक्सेप्ट करताना दिसतोय, पण कितपत खरी आहे बेडी तुटल्यावरच कळेल। ते DP सांगतो की नाही आम्हाला वाटलं होतं, म्हणजे आमची चर्चा झाली होती की हा त्याच बाजूने खेळत असेल, पण कुठेतरी मनात एक आशा होती, पण ज्यावेळेस संडेला कळलं त्यावेळेस मात्र आम्हाला शॉक बसला की अरे खरंच आपण बोलत होतो तेच खरं होतं। त्यावरती वैभव म्हणतो नाही माझी चूक आहे, मी तुमच्यावर नाही ढकलणार। तर अशा प्रकारे वैभव इथं स्वतःला गिल्टी फील करून घेतोय। तर तुम्हाला काय वाटतं, वैभवचा हा गिल्टीपणा शेवटपर्यंत टिकेल की हा फक्त बेडीपुरताच मर्यादित आहे, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।